नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। आज आपण ज्या घटनेविषयी बोलणार आहोत ती घटना जितकी आश्चर्यकारक आहे तितकीच विचार करायला लावणारी देखील आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात तळोधी वन परिक्षेत्राच्या निसर्गरम्य आणि घनदाट जंगलांमध्ये बसलेले गायामुख हनुमान मंदिर सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी येथे येणारे पाहुणे हे भाविक नाहीत तर जंगलातील अस्वले आहेत। होय, गेल्या 5 ते 6 दिवसांपासून काही अस्वले अन्न आणि पाण्याच्या शोधात थेट मंदिर परिसरात येत असल्याचे दिसून येत आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेला प्रसाद, नैवेद्य आणि इतर खाद्यपदार्थ खातानाची दृश्य अनेक नागरिकांनी पाहिली आहेत। दिनांक 4 जून 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा अस्वलांचे आगमन झाले। उपस्थित नागरिकांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले। काहींनी त्यांना पाणी दिले, काहींनी अन्न दिले तर काहींनी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला। मात्र येथे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो। वन्यप्राणी हे निसर्गाचा अविभाज्य भाग आहेत। ते मंदिरात आले म्हणून ते पाळीव झाले असे समजणे चुकीचे आहे आणि ते दिसले म्हणून त्यांना त्रास देणेही तितकेच चुकीचे आहे। वन्यजीव तज्ञांच्या मते अशा प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणे अत्यंत आवश्यक असते। दरम्यान स्थानिकांकडून अशी माहिती मिळत आहे की काही नागरिक रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात स्वयंपाक आणि जेवण करतात। अन्नाचा वास आणि उरलेले खाद्यपदार्थ यामुळे अस्वले परिसराकडे आकर्षित होत असावीत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र याबाबत अधिकृत निष्कर्ष संबंधित विभागाकडूनच स्पष्ट होऊ शकतो। विशेष म्हणजे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। त्यामुळे अनेक जण हे दृश्य पाहण्यासाठी मंदिर परिसराकडे वळत असल्याची चर्चा आहे। परंतु केवळ व्हिडिओ किंवा छायाचित्रांसाठी स्वतःची किंवा इतरांची सुरक्षितता धोक्यात घालणे योग्य नाही। नागरिकांनी वन्यप्राण्यांना अन्न देणे, त्यांच्याजवळ जाणे, त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे किंवा कोणत्याही प्रकारे चिथावणी देणे टाळावे। अशा प्रकारच्या घटना संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने हाताळणे गरजेचे आहे। गायामुख परिसरातील ही घटना निसर्ग, वन्यजीव संवर्धन आणि मानवी जबाबदारी याबाबत पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडणारी ठरत आहे। तसेच वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि जनजागृतीची गरज अधोरेखित करत आहे। कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्ये केवळ चर्चेचा विषय नाही तर निसर्गाशी सुसंवाद राखण्याचा संदेशही देतात। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।